मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि या घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती आहे। यातील 38 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। पर्यटकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्यात। पोलीस प्रशासन स्थानिकांकडून पर्यटकांना वाचवण्याचं काम सुरू आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 35 ते 40 लोक वाहून गेलेत। एनडीआरएफच्या टीमनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं। आज रविवार असल्यानं या परिसरात मोठी गर्दी होती। पुलावर देखील 50 पेक्षा जास्त पर्यटक होते आणि पुलाची तेवढी वजन पेलण्याची क्षमता नव्हती आणि हा पूल कोसळला। पूल जीर्णावस्थेत होता। हा पादचारी पूल होता। कोसळल्यानंतर ताबडतोब स्थानिक रहिवाशांनी मदतीसाठी सगळेजण पुढे धावले। काही पर्यटकांना 5 ते 7 पर्यटकांना सुरुवातीला बचावलं देखील। त्यानंतर एनडीआरएफची तुकडी दाखल झाली आणि बचाव कार्य वेगानं सुरू झालं। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। ॲम्ब्युलन्स देखील 10 ते 12 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या। काही वेळापूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आपत्कालीन बचाव विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दुर्घटनास्थळी जाऊन मदत कार्याचा आढावा घेतला होता। पुण्याचे जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी होते। दुपारी जेव्हा घटना घडली तेव्हा स्थानिक आमदार सुनील शेळके देखील घटनास्थळी आले होते। आपण ही 3 दृश्य बघतोय। इंद्रायणी नदीवरचा मृत्यूचा पूल झाला होता। पूल कोसळला, अनेक पर्यटक वाहून गेले। त्यानंतर एकच धावपळ उडाली। पर्यटकांची पळापळ सुरू झाली। स्थानिक लोक मदतीला धावले। काही पर्यटकांना त्यांनी वाचवलं देखील। खासदार सुप्रिया सुळेंनी इंद्रायणी पूर दुर्घटना झालेल्या घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। स्थानिकांशी त्यांनी संवाद देखील साधला। ज्यांच्या घरातील नागरिक यात बेपत्ता झाले त्या कुटुंबियांना त्यांनी धीर दिला। जखमींची रुग्णालयात जाऊन चौकशी देखील केली। तुम्ही काळजी करू नका। माझी जीजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा। फोन हरवला असेल नेगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका। समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा, कदाचित समोरच्या बाजूला असेल। जरूर 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 एक काम करा रे, एक काम कर। कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट ताई, काळजी करू नका ताई। असं करा, तुम्ही तिघांना घेऊन जा। जावा 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 जावा, हिला घेऊन जा। बेटा तुझं नाव काय? एक कोण आहे इथे? मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। रविवार असताना मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते। काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं पुलावर वजन वाढलं। दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता। जास्त वजन सहन करण्यास असक्षम होता। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही। क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक पुलावर आले आणि पूल कोसळला। पूल कोसळला त्यावेळी काय घडलं होतं ऐकूया। ही दुर्घटना घडली तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं पहा। नेमकं काय झालं होतं, किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? आज सकाळी मी कुंडमळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो। माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो। तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडे क्रॉस करून तिकडे बसलो होतो। निघण्याची वेळ झाली होती 3:30 वाजले असतील। तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला। जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो। तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच। दुर्घटना कशी घडली याची इत्तुंबत माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। दरम्यान आता राज्य शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मावळमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली। मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। गिरीश महाजनांकडून घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली, स्थानिकांशी संवाद देखील साधला आणि त्यानंतर त्यांनी शासनाची मदत जाहीर केली। आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी ही मदत जाहीर केली।
जे जखमी झाले त्यांना काय मदत जाहीर केली आहे आणि जे त्यांना जे सगळं त्यांचा खर्च असेल तो आम्ही त्या ठिकाणी जो नियमाप्रमाणे सगळी मदत करू. जे मृत पावलेले त्यांना 5-5 लाख रुपये त्यांच्या परिवारांना त्या ठिकाणी आम्ही मदत म्हणून देऊ. मावळ पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या याबाबतच्या सूचना देण्यात आल्यात. मावळमधील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. NDRFची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे. स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे. 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते. मावळनंतर आता आणखीन एक दुर्घटनेची बातमी आहे रायगड जिल्ह्यातून. माथेरानच्या शॉर्लॉट तलावामध्ये 3 पर्यटक बुडाले. नवी मुंबईतील 10 जण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते. पोहण्यासाठी हे सर्वजण तलावात उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 तरुण बुडाले. बुडालेले तिघही 16 ते 19 वर्ष वयोगटातील आहेत. तिघही नवी मुंबईतील पर्यटक असल्याची माहिती समोर आलेली आहे. माथेरानच्या तलावात 3 पर्यटक बुडालेले आहेत. 10 जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील तिघांचा बुडून मृत्यू झालाय. आणखीन एक दुर्घटना आहे ती म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर इथे दुर्घटना घडलेली आहे. श्री सरस्वती देवस्थान इथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील 5 भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवरची ही घटना आहे. चिंतल बाजार इथल्या एकाच कुटुंबातील 18 जण इथं आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी ते पाण्यात उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं 5 जणांचा बुडून मृत्यू झालाय. दुर्घटनेच्या काही घटनांचा आपण मागोवा घेतला. आता राजकीय बातम्यांकडे वळूया. शिवसेनेच्या फुटीला जबाबदार कोण याबद्दल मंत्री गोगावलेंनी नवा दावा केलाय, ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मातोश्रीवर नव्या मासाहेबांचा आदेश चालतो का असा सवाल आता उपस्थित झालाय. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मातोश्रीच्या नव्या मासाहेब, शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती? शिवसेनेच्या फुटीला कोण जबाबदार? शिवसेनेच्या फुटीची सल काही केल्या जुन्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्यामुळे वारंवार शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या फुटीबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. अशातच आता शिंदे सेनेचे कोकणातील शिलेदार मंत्री भरत गोगावले यांनी फुटीच्या कारणांची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. त्यात आतापर्यंत कधीही पुढे न आलेला नवा दावा करण्यात आलाय. बाळासाहेबांनी कधीही मासाहेबांचं ऐकलं नाही असं म्हणत गोगावलेंनी शिवसेनेच्या फुटीला कोण कारणीभूत आहे त्यावरच सरळ सरळ भाष्य केलंय. त्यामुळे आता मातोश्रीवर नव्या मासाहेबांचा आदेश चालतो का असा सवाल उपस्थित झालाय. गोगावलेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. ज्या स्त्री शक्तींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं. आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो. शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण रश्मी ठाकरे होते. 100%. गोगावलेंनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर नेमके काय आरोप केलेत पाहूया. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. रश्मी ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देण्याचा हट्ट. रश्मी ठाकरेंमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. तिकीट वाटपात रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप. राणे भुजबळ आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनात रश्मी ठाकरेंचाच खोडा. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंनी असाच एक आरोप केला होता.
उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी रश्मी ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल असा दावाही नितेश राणेंनी केला होता. दरम्यान ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी गोगावलेंच्या दाव्याला आता उत्तर देणं टाळलंय. मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्याला उडाणटप्पू म्हणतात त्या उडाणटप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नाही. आजवर रश्मी ठाकरेंवर अनेकदा आरोप झाले, पण ठाकरेंनी कधीच या मातोश्रीतील गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाहीत आणि आताही ठाकरेंच्या कधी काळच्या शिलेदारांनी थेट मातोश्रीच्या या नव्या मासाहेबांच्याच हातात युती आघाडीचा रिमोट कंट्रोल असल्याचं म्हटल्यानं आता तरी रश्मी ठाकरे या आरोपांना उत्तर देणार का, शांत बसून राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुढची बातमी ठाकरे गटाचीच आहे. मुंबई महापालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने जोमानं काम करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. शिवसेना पक्षानं करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारनं घालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि विधानसभा संघटक, महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख, वॉर्ड प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख यांची बैठक घ्यावी, तत्काळ कामाला लागावं असं आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. मुंबई महापालिकेवर एक हाती भगवा फडकावण्यासाठी जोमानं कामाला लागा असे आदेश ठाकरेंचे. शिवसेनेनं करून दाखवलं, सरकारनं घालून दाखवलं हे मतदारांना सांगा असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क ठेवा अशी देखील त्यांनी सूचना केली. मतदार यादीतील प्रत्येक नावाची तपासणी करा असं देखील त्यांनी सांगितलं. शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित टीमनंच काम करावं असं देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावलंय. पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार अशी चर्चा रंगली. मात्र फडणवीस राज भेटीत नेमकं काय घडलंय याचा रोखठोक दावा संजय राऊतांनी केलाय. राऊतांचा दावा नेमका काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. फडणवीस राज भेट, राऊतांचा सवाल. नेण्याचा डाव आहे का असा सवाल राज ठाकरेंनी फडणवीसांना विचारला. दरम्यान फडणवीस यांनी अदानींना मुंबईची जमीन दिल्यानं मराठी माणसाचं भवितव्य धोक्यात आहे असंही राऊत म्हणाले. तसंच मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अपराजित आहे अशी टीकाही राऊतांनी फडणवीसांवर केली आहे. फडणवीस साहब को लगता है कि मैं मदारी हूं खुद और मैं सबको नचा सकता हूं, ऐसा उनको लगता है. लेकिन आपके हाथ में सत्ता है, पावर है, बिल्डर्स लॉबी है, पैसा है भ्रष्टाचार का, इसलिए आप सबको नचा सकते हो. ये टेम्पररी फेस है. देखिए ठाकरे ब्रांड जो है मुंबई में और महाराष्ट्र में, उसको ना मोदी शाह खत्म कर सकते हैं ना देवेंद्र फडणवीस खत्म कर सकते हैं. राज फडणवीस भेटीबाबत केलेल्या दाव्यातून राऊतांनी अजूनही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले. याआधी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर टीका करणारे संजय राऊत आता राज फडणवीस भेटीनंतरही ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचं म्हणतायत. त्यामुळे राज उद्धव युतीच्या चर्चांमागे नेमकी कोणती राजकीय गणितं शिस्त आहेत
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता छगन भुजबळांच्या महत्त्वाच्या राजकीय विधानाकडे. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भुजबळांचं हे मोठं विधान आहे. पालकमंत्री पदासाठी माझा अजिबात हट्ट नाही असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. नाशिकसाठी जे करायचं होतं ते मी केलंय अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सेना, भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच. ही वादविवादात पडायचं नाही काय, मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे, त्याच्यातला अजिबात भाग नाही काय. नाशिकचा एक बालक म्हणून माझीच सांगितलं, मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो, आमदार असो नसो, मी प्रयत्न करीत राहणार. पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. पुन्हा एकदा दोन्ही पवार आमने सामने आलेत, मात्र एकमेकांना हरवण्यासाठी नव्हे तर भाजपला रोखण्यासाठी. पवारांची ही पॉवर खेळी काय आहे जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. भाजपला दूर ठेवण्यासाठी पवार मैदानात. माळेगावच्या मैदानात पॉवर खेळी. पवारांनी केला भाजपचा गेम. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा बालेकिल्ला. मात्र याच कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय. अजित पवारांच्या नेतृत्वात निळकंठेश्वर आणि शरद पवारांच्या नेतृत्वात बळीराजा शेतकरी, चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वात सहकार बचाव शेतकरी पॅनलसह कष्टकरी शेतकरी पॅनल अशी चौरंगी लढत होणार आहे. मात्र निवडणूक चौरंगी होणार असली तरी यामागे पवारांची पॉवर खेळी असल्याची चर्चा रंगली. माळेगाव साखर कारखाना पवारांचा गड आहे. 1997 आणि 2015 मध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. आता अजित पवार आणि शरद पवारांच्या नेतृत्वात पॅनल आहे. एकमेकांविरोधात निवडणूक लढून नंतर दोन्ही पवार एकत्र येण्याचा प्लॅन आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांचा मास्टर प्लॅन आहे. खरं तर अजित पवारांनी पहिल्यांदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ब वर्ग गटातून अर्ज दाखल केलाय. त्यावेळी भाजपचे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरेंनी कारखान्यावर वर्चस्वासाठी हालचाल सुरू केली होती. त्यामुळेच अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला होता. मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं पाहिजे. भाजपाचे पण काही मतदारसंघ आहे, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली. बघितलं 18ला मतदान झालं आपलं. विधानसभा जिंकल्यानंतर अजित पवारांनी आपलं लक्ष बारामतीच्या बाजूची तटबंदी मजबूत करण्याकडे वळवले. आधी इंदापूरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना जिंकला आणि आता अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकण्यासाठी ताकद लावली. तर शरद पवारांनीही पॅनल उभं केल्यानं खरी लढत पवार विरुद्ध पवार दिसत असली तरी त्यामागे भाजपला रोखण्याचा शरद पवारांचा मास्टर प्लॅन आहे. त्यामुळे पवारांची खेळी माळेगाव कारखान्यावर विजयाची पताका फडकवणार की तावरेंची एकी पुन्हा 2015 प्रमाणे अजित पवारांना वरचढ ठरणार याचीच उत्सुकता आहे. मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती. बारामतीमधल्या राजकीय रिपोर्टनंतर वळूया आता तळ कोकणातल्या बातमीकडे. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या बाजूची जमीन ही खचल्याचं समोर आलं होतं. यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं चबुतराच्या बाजूला पडलेले भगदाड बुजवण्याचं काम आता हाती घेतलंय. सामने बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आता काम सुरू झालंय. पण आज बघितलं दुपारी तर जवळपास 3-3.5 फूट खड्डा खचला. मग मी असं म्हणेन की मी सगळा हा कारभार प्रशासनावर टाकेन. प्रशासन अनभिज्ञ आहे, कारण हे कळवलं होतं स्थानिकांनी तरीही दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम हा 3 फुटावर आता गेलेला आहे. तर PWDने आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ इथे येऊन स्थानिक बांधणीनं स्थानिक
गवंड्यांना म्हणजे जे स्थानिक बांधकाम आहेत गवंडी म्हणतात करणारे त्यांना न पाचारण करता एक प्रोफेशनल तुमचा स्टाफ. दरम्यान या प्रकारावर ठाकरे गटानं टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासून सांगत असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक केली. बांधकाम विभागानं बोगस काम केलंय, मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली. आजूबाजूला जे PWDने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे. त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर, स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे. बातमी आता तुळजापूरमधून. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देते या प्रसंगाचं 108 फूट उंचीचं शिल्प आता तुळजापूरमध्ये उभारलं जाणार आहे. रामदरा तलाव इथे हे शिल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र शिल्प कसं असावं यावरून मतमतांतर आहे. त्यातच आता मंदिर संस्थांकडून पाठवलेल्या पत्रामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. या पत्रात तुळजाभवानी माता म्हणजे भारत माता असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर पुजारी मंडळानं आक्षेप नोंदवला आहे. तुळजाभवानी देवीचं जे स्वरूप आहे, जे सात्विक स्वरूप जे आहे ते वस्त्र अलंकाराचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वर्षातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याचा विशेष अलंकार वर्षभरामध्ये आम्ही तिथं पूजा मांडत असतो आणि भाविकांना 2 हातानं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिल्याचं स्वरूप या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळं भाविकांमध्ये जर अष्टभुजाचं जर स्वरूप दिलं तर ते उग्र स्वरूपाचं स्वरूप या ठिकाणी दिसणार आहे आणि देवीला उघड्यावरती जर आपण शिल्प जर अष्टभुजाचं दाखवलं तर त्या ह्याच्यामध्ये विटंबना होऊ शकते. आता पुढच्या बातमीकडे. केदारनाथमधून मोठी बातमी आहे. केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं आणि या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. हेलिकॉप्टरमध्ये पायलट्स एकूण 7 जण होते आणि या मृतांमध्ये महाराष्ट्रातील 3 समावेश आहे. ज्यात 2 वर्षाची चिमुरडी काशीचाही समावेश आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण या दरम्यान घडलेली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं समजतंय. आजच्या अपघातानंतर केदारनाथ धामची रद्द करण्यात आली. केदारनाथमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 3 मृत्यू झालाय. राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि त्यांची 2 वर्षांची चिमुरडी काशी यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. 12 जून रोजी जयस्वाल कुटुंब यवतमाळच्या वणीमधून केदारनाथ दर्शनासाठी गेले होते. मात्र त्याआधीच त्यांचा अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे. की नासिरबाई, मी वातावरण खूप खराब झालेलं आहे म्हणे इथलं म्हणे, मी तुमच्यासोबत बोलू शकत नाही म्हणे, तुम्हाला जे करायचं आहे गाड्याबद्दल तुम्ही करा म्हणे. त्याच्यानंतर मी फोन ठेवलो. आता का बघायचं आहे भाऊ, आता भाऊ गेले, सर्व खतम झाला आता. नाही ती आम्ही पावली. ते मला 8 दिवसा अगोदर जायच्या अगोदर भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मी 7-8 दिवस वणीत राहणार नाही. मी अशा 4 धाम केले, आता शेवटचं धाम आहे माझं आणि हे धाम करायसाठी मी गेलो आणि त्यांनी शेवटचा अखेरचा निरोप त्या ठिकाणी घेतला आहे. फार दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली आहे. आम्ही सर्व वणीकर जनता खूप शोकाकुल आहोत. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आता वळूया आपण विमान दुर्घटनेच्या बातमीकडे. अहमदाबाद विमान अपघाताचा पहिला व्हिडिओ समोर आला होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ 17 वर्षांच्या आयरनं चित्रित केला होता. पहिल्यांदा आयरनं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्यानं पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. विमानाचा अपघात मोबाईलमध्ये कैद करणारा आयरन प्रचंड घाबरला. आयरनं पहिल्यांदाच विमान इतका जवळून पाहिलं, त्यामुळे त्याने व्हिडिओ काढल्याचं त्याच्या बहिणीनं सांगितलं. आपने फिर देखने के बाद आपने क्या किया? किसी को बताया, फोन किया या डर गए? डर गया था मैं तो, और हमारी बहन ने बताई थी. तो आपने पापा को फोन किया, बताया चीजें ऐसा हुआ? हाँ बताया था. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मृतदेहाचा DNA जुळलाय. आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
विमान अपघातातील 31 मृतदेहांचे DNA जुळले आहेत. त्यापैकी 12 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेत. मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. आता वळूया मावळ दुर्घटनेकडे. आजच्या दिवसभरातील मोठी बातमी आहे. पुण्यातील मावळमधील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि मोठी बातमी आहे. 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 2 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. तुटलेल्या पुलाचा भाग क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेला आहे. साधारणतः 3:30च्या सुमारास मावळमधील ही पूल दुर्घटना घडली. 4 जणांचा मृत्यू झालाय. बचाव कार्य युद्धपातळीवर लगेच हाती घेण्यात आलं. NDRFच्या 2 तुकड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. आणि आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड. इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेनं महत्त्वाची भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला जबरदस्त हल्ला करण्याचा इशारा दिल्यानं या युद्धात आता आणखीनच तेल ओतलं गेलंय. या युद्धानं जगात काय होऊ शकतं पाहूया एक खास रिपोर्ट. ट्रम्पनं इराणला धमकावलं. अमेरिका युद्धात उतरणार. भूगोल बदलवणारं युद्ध होणार. इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा निश्चय करत इराणनं मशिदींवर लाल निशाण फडकवलंय. त्यामुळे आता जो समोर येईल त्याला तुडवत इराण इस्रायलवर आक्रमण करणार आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यानंतर ट्रम्प यांनी थेट इराणला इशारा दिलेला आहे. जर आमच्यावर इराणनं कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सैन्य पूर्ण ताकदीनं इराणवर तुटून पडेल. जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नसेल असा हल्ला होईल. मी इराण आणि इस्रायलमध्ये करार करून देऊ शकतो आणि हा रक्तरंजित लढा सहज संपवू शकतो. इराणनं तेहरान आणि वॉशिंग्टन DC दरम्यान सुरू असलेला आण्विक चर्चेचा 6वा टप्पा रद्द करून आम्ही कोणालाही घाबरत नाही असा थेट संदेशच ट्रम्प यांना दिलाय. त्यामुळे जर आता आपल्या मित्र राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका या युद्धात उतरला तर मात्र मध्य पूर्वेत तणाव वाढणार आहे. होर्मुझची समुद्रधुनीवर युद्धाचा प्रभाव. जगात 70% तेलाच्या वाहतुकीसाठी हाच मार्ग. ओमानचा उपसागर आणि पर्शियन आखात जोडणारा सागरी मार्ग. सैन्य आणि राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील भाग. मध्य पूर्वमध्ये अमेरिकेचे 40,000 सैनिक तैनात असून यापैकी अनेक छोट्या मोठ्या देशात अमेरिकेची सैन्य तळं आहेत. त्यामुळे या युद्धात अमेरिकेला झळ बसणार असल्याची शक्यता अधिक आहे. आणि जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर चीन आणि रशियाची भूमिका ही निर्णायक ठरेल. त्यामुळे सध्या इराण आणि इस्रायलच्या वादात जग 3ऱ्या महायुद्धात तर भरडलं जाणार नाही ना याची ही भीती जगाला सतावतीये. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. दुसरीकडे इराण इस्रायलमध्ये युद्ध सुरू असलं तरी आपल्या देशाचं नशीब बदलणार आहे. कारण भारताला मोठा तेल साठा सापडलाय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कच्च्या तेलाच्या साठ्याबाबत मोठा दावा केलाय. देश अंदमान समुद्रात एक परिवर्तनकारी तेल साठा शोधण्याच्या मार्गावर आहे. हे हेस कॉर्पोरेशन आणि CNO गयानामध्ये केलेल्या मोठ्या शोधासारखंच आहे असे त्यांनी सांगितले. तेल साठ्याच्या बाबतीत गयाना जगात 17व्या क्रमांकावर आहे. तर भारताला अंदमान समुद्रात गयाना एवढं तेल साठे शोधण्यात यश आलं तर ते खूप मोठं यश मानावं लागेल. बातम्या आता कोरोनाची. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते तर दुसरीकडे कोरोनावरील औषधांचा मात्र तुटवडा जाणवतोय. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची औषधांसाठी धावपळ होते. कोरोनावर प्रभावी असलेल्या फॅव्हिपिरावीर आणि इतर औषधांचा शहरात तुटवडा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दररोज सरासरी 25 नवीन रुग्णांची भर पडते. त्यामुळे ही जी औषधं आहेत ती लवकर उपलब्ध झाली नाही तर परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त होते. मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा फॅव्हिपिरावीर औषध, उदाहरणार्थ फॅव्हिफ्लू असेल, हे सध्या मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध नाही आहे. तरी डॉक्टर लोकांनी याची काळजी घेऊन संबंधित कंपन्यांशी त्याच्याशी चर्चा करून व अन्न व औषध प्रशासनाने याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन औषधाचा पुरवठा कसा सुरळीत होईल आणि सामान्य नागरिकांना, सामान्य रुग्णांना औषधं कशी मिळतील याच्यावरती काम केलं पाहिजे. जपानमध्ये विकसित कोरोना रुग्णांसाठी वापरलं जाणारं हे फॅव्हिपिरावीर औषध आहे.
सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी आपत्कालीन परिस्थितीत हे औषध दिलं जातं. हे औषध RNA विषाणूंच्या वाढीला अडथळा आणतं. कोरोना विषाणू शरीरात वाढू देत नाही. ग्लेनमार्क फार्मान फॅबिफ्लू नावानं औषध सर्वप्रथम बाजारात आणलं. पुढच्या रिपोर्टकडे. भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट देशात दाखल झालाय. XFG या कोरोनाचा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट. नव्या व्हेरियंटनं वाढवलं टेन्शन. आरोग्य यंत्रणेचे दणाणले धाबे. देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6,815 वर पोहोचली आहे. दिल्ली, झारखंड आणि केरळ या 3 राज्यांमध्ये 3 कोरोना रुग्णांचा मृत्यूही झालाय. त्यातच भारतात आता कोविडचा नवीन व्हेरियंट XFGचे 163 रुग्ण आढळले. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट नागरिकांसाठी किती धोकादायक आहे पाहूया. XFG व्हेरियंट हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण कॅनडामध्ये आढळलाय. XFG व्हेरियंटच्या विषाणूचा वेगानं प्रसार होतोय. XFG व्हेरियंटचा रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला होतोय. महाराष्ट्रात या व्हेरियंटची सर्वाधिक म्हणजे 89 रुग्णसंख्या आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 6 रुग्ण आहेत. XFGचे तामिळनाडूत 16, केरळमध्ये 15 तर गुजरातमध्ये 11 रुग्ण आहेत. आणि हा XFG याच्यामध्ये आक्रमकता जास्ती आहे, म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरू शकतो. त्याप्रमाणे त्याची लक्षणंही दीर्घकाळ थोडीफार राहू शकतात, परंतु त्यामुळं कुठल्याही प्रकारचे गंभीर त्रास होत नाहीत. सामान्य सर्दी, खोकला अशा प्रकारचे त्रास याच्यामधून होतात. याच्यामध्ये मृत्यूदर अत्यंत अल्प आहे आणि त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट सौम्य आहे, मात्र त्याचे परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहेत. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले. तरीही नव्या कोरोना व्हेरियंटला हलक्यात न घेता नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, अन्यथा बेसावधपणा तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. कोरोनाच्या रिपोर्टनंतर आता मावळ दुर्घटनेकडे वळूया. एक मोठी बातमी. इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. पूल तुटल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांचा कसा आटापिटा होता या व्हिडिओमधून दिसतंय. नागरिकांचा पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न होता. दुर्घटना घडली तेव्हा स्थानिकांनी त्वरित मदतीचा हात दिलाय, मात्र त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. नेमकं काय घडलं? पूल मध्यभागी ब्रेक झाला, पूल कोसळला. त्यानंतर सगळे पर्यटक खाली पाण्यामध्ये बुडाले. काही पर्यटकांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस स्थानिकांनी धाव घेतली आणि या काही पर्यटकांना त्यांनी पाण्याच्या बाहेर काढलं. त्याचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय. इंद्रायणी नदीवरच्या या पुलाचा दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. पूल तुटल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटक धडपडत होते, ज्यावेळी नागरिकांचा पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न होता. स्थानिक नागरिकांनी त्वरित धाव घेतली आणि काही पर्यटकांना वाचवलं. दुर्घटना घडल्यानंतरचा हा लगेचचाच हा व्हिडिओ समोर आलेला आहे. आता
दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 50 पेक्षा जास्त लोक होते. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे हा पूल कोसळला आणि सगळे पर्यटक खाली पाण्यात कोसळले. पर्यटक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिकांना जेव्हा या दुर्घटनेची माहिती मिळाली तेव्हा सगळ्यांनी तिथं धाव घेतली आणि काही पर्यटकांना अगदी सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. अपघाताच्या वेळची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत. पूल कोसळल्यानंतरची धक्कादायक दृश्य आता आपण तुम्ही साम टीव्हीवर बघताय. पर्यटकांचा कसा आक्रोश आहे, आपल्या जीव वाचवण्यासाठी पर्यटक कसे धडपडत होते त्याची ही दृश्य समोर आली आहेत. यावेळी स्थानिकांनी त्वरित दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आणि या पर्यटकांना पाण्यातून बाहेर काढलं. पुणे जिल्ह्यातील मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला त्यानंतरची ही दृश्य आहेत. अपघाताच्या वेळची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत. अचानक ओव्हरवेट झाल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोक या पुलावर एकत्र आल्यामुळे हा पूल अगदी मधल्यामध्ये ब्रेक झाला, खाली कोसळला. त्यानंतर पर्यटकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धडपड केली. पुढची बातमी पुण्यातूनच आहे. मुळशी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. सायंकाळी मुठा आणि मारणेवाडी गावाच्या परिसरात तासभर हा पाऊस कोसळला. पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलं. अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहन चालक देखील हैराण झाले होते. घरांचं आणि शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे. आता पाहूया आपण कोकणात काय चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला पाऊस बघा. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीला झोडपून काढले. आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला. पावस बाजारपेठेतील ही चित्र. इथं पाणी शिरल्यानं मोठा गोंधळ उडाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसमधील हे दृश्य आपण बघतोय. बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. पावसानंतर आता रत्नागिरीतल्याच लांजामध्ये बघा काय चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. लांजा तालुक्यातील पनोरे सुर्वेवाडीला पावसाचा मोठा फटका बसलाय. गावातून जाणारा मुख्य रस्ता यामुळे खचलाय. पावसामुळे इथे रस्त्याला भेगा पडल्यात. पनोरे गावात देखील घरांमध्ये चिखल पसरला. 1 घर आणि 7 गोठ्यांचं नुकसान झालेलं आहे. पनोरे गावातील ही दृश्य आहेत. पनोरे गावचा रस्ताच खचलेला आहे. दुसरीकडे गुहागरमध्ये देखील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बारभाई भागात पुलाच्या कठड्याला देखील पाणी लागलेलं आहे. पालशेत परिसरातल्या सर्व बागा आता पाण्याखाली गेल्यात. कोकणात आज रेड अलर्ट आहे. प्रशासन आता सतर्क झालेलं आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्यातल्या आपण 2 ते 3 तालुक्यातील पावसाच्या बातम्या पाहतोय. गुहागरमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोकणात आज हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे. पालशेत परिसरात देखील सर्व बागा पाण्याखाली गेल्या. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी आता धोका पातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे. कारण जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या जवळ आहे. सध्या नदी इशारा पातळीच्या वर वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. कोकणानंतर आपण आता मराठवाड्याकडे वळूया. यंदा मुसळधार पावसामुळे बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. 3 प्रकल्पांमध्ये 75% अधिक पाणीसाठा आहे. बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प असेल किंवा माजलगाव धरणात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली. तर दुसरीकडे बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा मांजरा धरणाची पाणी पातळी देखील वाढली आहे. त्यामुळे बीडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. बातम्याला जालना होता.
बदनापूर तालुक्यातील कंडारी, वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे ओढे नाले अगदी दुथडी भरून वाहू लागलेत. पुलावरून पाणी वाहत असल्यानं बदनापूर ते कंडारी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बुलढाण्याच्या मेहकर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बघा, बुलढाणा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस आहे. मेहकरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. मेहकर शहरातील आपला दवाखान्यामध्ये देखील पाणी गुडघावर पाणी साचल्यानं इथली वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली. आता पालखी सोहळ्याच्या बातम्या नाशिकमधून. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात पार पडला. यावेळी इथल्या गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत केलं. रिंगण सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी तसंच ग्रामस्थ सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. विनेकरी पळायचं नाही. हा आव चालू द्या निंबेवाले, भजन करत चला, पळू नका. विनेकरी भजन करत चला. बातमी आता जालना जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत मुक्ताईच्या पालखीचं जालना जिल्ह्यात आगमन झालंय. मुक्ताईनगरमधून निघालेल्या पालखीने आता खानदेश विदर्भाचा प्रवास करत मराठवाड्यामध्ये प्रवेश केलाय. पुढील 2 दिवस मुक्ताईच्या पालखीचा जालन्यात मुक्काम असणार आहे. पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिली दिंडी मुक्ताईची असते. निवृत्तीनाथांची पालखीचा बातमी पाहिली आणि आता आपण बघतोय की मुक्ताई देखील आता विठुरायाच्या भेटीला निघाल्यात. खानदेश विदर्भानंतर मराठवाड्यात पोहोचले. आजपासून विठ्ठल पदस्पर्श दर्शनासाठीची टोकन दर्शन सुविधा सुरू झाली आहे. आज सकाळी या सुविधेचा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आज पहिल्या स्लॉटमध्ये 200 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळाले. दिवसभरामध्ये 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना टोकन दर्शन सुविधेचा लाभ मिळणार आहे. या सुविधेमुळे अनेक भाविकांनी टोकन दर्शन सुविधेचे स्वागत केलेलं आहे. कारण यामुळे आता दर्शन वेगात होणार आहे. पंढरपूरमधली बातमी आपण पाहिली. पुन्हा एकदा आपण मावळ दुर्घटनेच्या बातमीकडे वळूया. मावळ इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये आत्ताची मोठी बातमी समोर येते. दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव कार्य अजून देखील सुरू आहे. तुटलेला पुलाचा भाग आता क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलेला आहे. 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. साधारणतः आपण थेट जाऊया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत आहेत. सागर, बचाव कार्य अजूनही सुरू आहे. सद्यस्थिती काय आता? 4 जणांचा मृत्यू झालाय. नक्की आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. 2 लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती जी आहे ती प्रशासनाने दिलेली आहे. आणि आत्ता मलबा जो आहे तो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आत्ता साम टीव्हीला काही व्हिडिओ जे आहेत स्थानिक म्हणजे या ठिकाणी आलेले पर्यटक जे आहेत त्यांनी या ठिकाणची पर्यटनासाठी आलेले त्यांच्याकडे व्हिडिओ होते. काही घटना घडण्यापूर्वीचा एक फोटो जो आहे तो मिळालेला आहे. एक 2 व्हीलरवाला त्या पुलावरून येत आहे आणि मंदिराच्या शेजारून कशा पद्धतीने धबधबा वाहतोय आणि या पुलावरती कशी गर्दी झाली होती, पडल्यानंतर पर्यटक कशा पद्धतीने एकमेकांना मदत करत होते, सर्व या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे थरारक व्हिडिओ आहेत. त्यानंतर 1 तासाभराने रेस्क्यू टीम असतील, ॲम्ब्युलन्स असतील, पोलीस असतील, ते घटनास्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळालेले या व्हिडिओमधून पाहायला मिळतं आहे. आत्ता जर पाहिलं तर 3 मोठे क्रेन लावलेले आहेत आणि मलबा काढण्याचं काम सुरू आहे. याच पुलावरती काही 2 व्हीलर ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी 2
व्हीलर आलेल्या होत्या. या टू व्हीलरवाल्यांमध्ये काहीतरी वाद निर्माण झाला आणि याचा फटका जो आहे तो या आलेल्या पर्यटकांना बसला आणि तो पूल जास्त वजन पेलू शकला नाही आणि पूल या ठिकाणी कोसळला आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. काही वेळापूर्वी 2 जणांच्या बॉड्या ज्या आहेत त्या बाहेर काढलेल्या आहेत. एक लहान मुलगा होता आणि एक पुरुषाच्या 2 बॉड्या ज्या आहेत त्या बाहेर काढलेल्या आहेत. 2 लोक बेपत्ता आहेत. काही लोक पाण्यामध्ये वाहून गेलेत काय अशी शंका जी आहे ती वर्तवण्यात येते. त्या पद्धतीने NDRFची टीम पूर्ण एक बंधारा खाली आहे त्या बंधाऱ्यापर्यंत रेस्क्यू करत होते. मात्र आता अंधार पडल्याने रेस्क्यू थांबवण्यात आलेला आहे. मात्र मलबा काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. NDRFच्या बोटी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कटरच्या सहाय्याने पूर्ण पूल जो आहे तो काढलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गेले 5 तास हा पूर्ण थरार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. अजूनही पूल बाजूला निघत नाही आहे कारण की पुलाचं वजन हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कारण की 2 नक्कीच सागर, आणि त्या मलबा खाली कोणी अजून दाबलं गेलंय का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.